चला दुसऱ्या मॅचला सुरुवात करतोय. वडकी सनरायझर्स वर्सेस वडकी रॉयल्स. फलंदाजीसाठी रोहित मोडक ऑन स्ट्राइक आणि नॉन स्ट्राइकला आहे प्रयागराज कुदळे आणि बॉलर अभिषेक शेवाळे. चला मॅच चालू करून घ्यायची. मॅचला होते सुरुवात. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूने नॉन स्ट्राईकच्या दिशेने प्रयाग कुदळे, स्ट्राईकला रोहित मोडक, तर गोलंदाजी मार्कवर संघाचा करता धरता संघाचा नेता अभिषेक शेवाळे गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. इथे आक्रमण चढवलंय. अगदी आपण पाहूया डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडूपर्यंत पोहोचतायत. तिथे 2 धावा आणि या 2 धावसंख्येबरोबर संघाचं खातं उघडलंय. 2 धावसंख्येवरती धावफलक आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे ते पहिलं. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडूपर्यंत पोहोचतायत. सिंगल घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न. 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 4 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. पहिल्याच क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. इथे फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता. बॅकअप होईल तोपर्यंत एकच धाव आणि या एका धावेने समाधान. धावफलकावरती 5. कमालीचं षटक पहिल्याच क्रमांकाचं आपण पाहतोय अभिषेक शेवाळे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कारण धावसंख्येला पहिल्या षटकामध्ये अक्षरशः ब्रेक लावलाय. इथे अगदी आपण पाहूया फुल टॉस स्वरूपाचा चेंडू होता. लॉलीपॉप होता परंतु समजू शकत नाहीये फलंदाज प्रयागला. तोपर्यंत डॉट बॉल आहे. 5 धावा. 5 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. इथे मात्र हवाई तडाखा तर पाहायला मिळेल. उंची आहे, लांबी मिळणार का? लांबी कमी पडली आहे. तिथे झेल टिपलाय आणि प्रयाग कुदळे शून्यावरती तंबूच्या आश्रयाला परतताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक पहिला. विकेट आली आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं. 1 बाद 5 धाबा आहेत. न्यू बॅटर ओमकार मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. याच ओमकारने कालच्या दिवसभरामध्ये धुमाकूळ घातलेला आपण पाहिलंय. 1 जीवनदान मिळालं आणि त्यानंतर लागोपाठचे 4 षटकार अक्षय मोडकच्या गोलंदाजीवरती ठोकलेले आपण पाहिलेले आहेत. शुभम मोडकच्या नक्कीच गोलंदाजीवरती ठोकलेले आपण पाहिलेत. परंतु इथे काय घडणार, काय बिघडणार ह्या मॅच मध्ये? पहिला क्रमांकाचा धक्का स्वस्तामध्ये बसलाय. खरं तर क्रिकेट रसिक फार मोठ्या प्रमाणावरती उपस्थित आहेत आणि आज वुमन क्रिकेटर देखील खास करून उपस्थित होत आहेत. छोट्या छोट्या दिदींचं देखील मनापासून स्वागत आम्ही करतो. सात धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. इथे आक्रमण आडव्या वाटे रोहित करेल. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा इथे देखील येत आहेत. 9 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये शाहरुख मुलानी गोलंदाजीच्या माध्यमातून आहेत. प्रचंड मोठं स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळते. अक्षयजी मोडक यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळेल कारण 3 सामने खेळलेत आणि 3ही सामने संघाच्या माध्यमातून विजय झाले. संघाचे संघमालक आहेत वडकी सुपर जायंट्स. आदेश सरांच्या देखील चेहऱ्यावरती फार मोठं स्मित हास्य पाहायला मिळते. एक आक्रमण इथे देखील आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. 100 कॉट. वा भाई वा, जबरदस्त झेल टिपलाय आणि इथे फलंदाज रोहितला देखील परतवण्यामध्ये यश. अजून एक खिंडार वडकी सनरायझर्स या संघाला पडलेलं पाहायला मिळेल.
इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने होतंय. क्षेत्ररक्षक घेतील चेंडूपर्यंत, सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धाबेसाठी प्रयास, 2 धाबा येतील. धावफलकावरती 11 धाबा आहेत. याही षटकामध्ये शाहरुख मुलांनी करामत करतायत, कारण 5 चेंडूंमध्ये अवघ्या 6 धाबा खर्च करत एक विकेट जी या षटकामध्ये येताना पाहायला मिळाली आहे. इथे यष्टनच्या पाठीमागे थोडीशी चूक सचिनच्या माध्यमातून, परंतु डॉट बॉल आलाय. षटक संपेल मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं. 2 षटकं संपली, 2 बाद, 11 धाबा धावफलकावरती आहेत. तर इथे मॅजिक ओव्हर अर्थात पॉवर प्लेच्या षटकासाठी आमंत्रित केलंय मयूर कुचेकर याला. अकरा धावसंख्येवरती धावफलक आहे. आदरणीय अनिल काका गायकवाड आपणही उपस्थित आहेत. अमोल कंस्ट्रक्शन आदरणीय अमोलजी मोडक साहेबांच्या माध्यमातून माझ्या समालोचनासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. पुनश्च एकदा आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. त्याचप्रमाणे आमचे मस्कू शेठ मोडक आपणही उपस्थित आहेत. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. 13 धावसंख्येवरती धावफलक आहे. मॅजिक ओव्हर मयूर गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईकला ओमकार शिंदे, बडे मॅच का बडा खिलाडी. 4 षटकार काल ओमकारच्या बॅट मधून आपण पाहिलेत. आज हवाई हल्ले करावेच लागतील. मॅच महत्वपूर्ण आहे. आदरणीय निलेशजी आंबेकर साहेबांचं देखील शुभागमन खास करून स्पर्धेच्या निमित्ताने होत आहे. आपलंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. इथे आक्रमण झालंय. चेंडू उंच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल टिपलाय आणि इथे फलंदाज होतोय बाद. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल 3रा. ओमकारला देखील स्वस्तामध्ये परतवलंय. विकेट आली आहे. संतोषजी चव्हाण त्याचप्रमाणे मयूरजी मोडक आपणही खास करून स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत. आपलंही बडकी सुपर लीग या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. क्रिकेट रसिकांची फार मोठी गर्दी पाहायला मिळते. तर न्यू बॅटर पप्पू चौधरी, रवींद्र अर्थात पप्पू चौधरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. साजेचा खेळ साकारावा लागेल. मॅच महत्वपूर्ण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. धावफलकावरती जर पाहिलं तर 13 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 13 रन ऑन बोर्ड. इथे आडव्या बॅटने दिशा दिली. क्षेत्ररक्षक धावतील. चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवलाय. तिथे फेकी होईल तोपर्यंत 2 धावा आहेत. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती जर पाहिलं तर धावा आहेत त्या 15. शांत प्रकारचा खेळ पाहायला मिळतोय. इथे पॉवर प्लेच्या मॅजिक ओव्हर मध्ये किती धावा जमवल्या जातील? कमीत कमी 16 गरजेचे आहेत. इथे देखील आलमदी कार्पेट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षण तिथे खराब. चेंडू सुसाट बेगा सीमारेषेच्या बाहेर आहे. सनसनी चौकार, 4 रन. 4 चेंडूंमध्ये 8 बनवल्यात, तर 2 चेंडूंमध्ये आता 8 बनवायचे आहेत. तरच इथे लागोपाठचे 2 षटकार जर रवींद्र अर्थात पप्पू चौधरी खेळत असतील तर झुंजार ग्रुपचे असणारे अध्यक्ष आदरणीय सागरजी मोडक साहेबांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. अर्थात एका षटकाराची किंमत इथे 1000 झाली आहे. 2 षटकार येणार का? प्रश्नचिन्ह पाहायला मिळेल. हा चेंडू बॅटची हलकीची एज आणि याचबरोबर डिक्लेरेशन झोन. 20 धावा धावफलकावरती आहेत. इथे 8 मारावा लागेल. संधी आहे. इथे मात्र आक्रमण आणि याच बरोबर चेंडू लँड देखील होतोय सीमारेषेच्या बाहेर.
वाघाची धाड आणि फोडलाय पहाड. येतोय षटकार, परंतु या षटकामध्ये फक्त 15 धावा आल्यात, त्यामुळे 7 धावा या मायनस कराव्या लागतील. त्या इनिंगच्या सुरुवातीला आपण करू. Now your last 26 धाबा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. 3 षटकं संपली आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. यानंतरची होणारी महत्वपूर्ण मॅच, त्या मॅचचा टॉस देखील आपण लगेचच संपन्न करणार आहोत. इथे डिक्लेअर स्वरूपात एक आली आहे. धावफलकावरती 27. 27 ऑन बोर्ड. 27 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. इथं बाटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. वेगवान सिंगल. या एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक 28 धाबा. यानंतर वडकी जायंट हंटर्स आणि रॉयल चॅलेंजर्स वडकी बोथ कॅप्टन टॉस साठी उपस्थित राहा. वडकी जायंट हंटर्स आणि वडकी रॉयल चॅलेंजर्स वडकी बोथ कॅप्टन उपस्थित राहतील. इथे देखील आक्रमण चढवलंय, झेल सुटलाय, बॅकअपचं काम होतंय. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. धावफलकावरती 30 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. गोलंदाज सज्ज आहेत. इथे देखील आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा. या 2 धावसंख्येने 32 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचं आणि अंतिमचं षटक मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. आणि शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे देखील अलॉंग दी कार्पेट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. तोपर्यंत पुनश्च एकदा 2 धावा. या 2 धावसंख्येबरोबर 34 ऑन बोर्ड. 34 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. कोणत्याच प्रकारचा मोठा फटका खेळू दिला जात नाहीये. चांगली गोलंदाजी सूरज इथे साकारतायत. इथे देखील आक्रमण चेंडू उंच हवेमध्ये झेल निसटलाय, झेल सुटलाय. तोपर्यंत 2 धावा इथे देखील यशस्वी येतील. 36 धावा 4 षटकांमध्ये बनवल्यात. तर विजयासाठी 24 चेंडू 37 धावींची गरज. त्यापैकी 7 धावा या बोनस स्वरूपात असलेल्या पाहायला मिळतील वडकी रॉयल संघासाठी. चला बोथ कॅप्टन उपस्थित राहा. नाणेफेक आपण लगेचच संपन्न करत आहोत. यानंतरची महत्वपूर्ण मॅच आणि महत्वपूर्ण मॅचचा असणारा टॉस का बॉस कोण ठरणार यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये वडकी जायंट हंटर्स आणि विरोधामध्ये रॉयल चॅलेंजर्स वडकी. एका बाजूने सुहास सर तर दुसऱ्या बाजूने अमित मोडक सर आपल्याला पाहायला मिळतील. आणि टॉस करण्यासाठी आदरणीय नितीनजी गायकवाड, आदरणीय निलेशजी आंबेकर साहेबांना मी विनंती करेल. दोनही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टॉस का बॉस आपण लगेचच संपन्न करणार आहोत. निलेशजी आंबेकर आणि आदरणीय नितीनजी गायकवाड दोनही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक लगेचच आपण संपन्न करतोय. रॉयल चॅलेंजर्स वडकी टीमचे कुल कॅप्टन अमित सर आहेत. तर दुसऱ्या बाजूने वडकी जायंट हंटर्स टीमचे कुल कॅप्टन सुहास सर आपल्याला पाहायला मिळतील.
टॉस होते मान्यवरांच्या शुभ हस्ते. आदरणीय नितीनजी गायकवाड आणि आदरणीय निलेशजी आंबेकर या दोनही मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक आपण करतोय. कॉल कोण करेल? वडकी जायंट हंटर्स टीम कॉल करते आणि नाणं आकाशाकडे जाताना पाहायला मिळेल. छापाईस कॉल आणि टॉस का बॉस. वडकी जायंट हंटर्स संघाने टॉस विन केलाय. काय निर्णय आहे? बॅटिंग घेतो. फलंदाजी करण्याचा निर्णय. गोलंदाजी करत असताना विरोधी संघ जर पाहिला तर बालादेशाले आहेत. 3 विजय या संघाने नक्कीच मिळवलेत. 2 विजय मिळवलेत. आज तिसरी मॅच त्यांची आपल्याला पाहायला मिळते. काय रणनीती असेल विरोधी संघासमोर? रणनीती म्हणायची तर आज आमचा दुसरा विजय होईल असं मला वाटतंय. खूप साऱ्या शुभेच्छा वडकी जायंट हंटर्स तुम्हाला असतील. तर दुसऱ्या बाजूने अमित दादा आहेत आपल्या समवेत. टॉस पराभूत झालेत. प्रथमतः क्षेत्ररक्षण आले परंतु टॉस विरोधी संघाने जिंकलाय. तर या मॅच मध्ये काय रणनीती असणार आहे? काय रणनीतीचा काही विषय नाहीये. हे करेल तेवढंच करायचं, काही विषय नाही. आता तुम्ही बोललेच की 3 विजय झाले. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असणार आहेत. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा आणि यानंतरची महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहिजे. मान्यवरांचा आभार. आता इथे दाजी मेहुण्यांमध्ये मॅच आपल्याला पाहिजे. तर दोन्ही संघांना शुभेच्छा. मॅच देखील ऑन होते 10व्या मॅचच्या दिशेने कॉम्बॉक्स मध्ये. तोपर्यंत मी अनिकेत गुंजाळ आणि माझ्या समवेत पीटीसी लाईव्ह रुची सर. थँक्यू सो मच. बॉलर लिस्ट कळवा अमित सर आणि सुहास सर. बॉलिंग लिस्ट कळवा. दहा धावसंख्येवरती धावफलक आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून शुभम तर अभिषेक शेबाळे आणि शाहरुख मुलानी ही जोडी पाहायला मिळेल. आता बॅटने चेंडू खेळलाय. इथे देखील 2 धावा येतील. बॅकफुटवरती सरकले. दिशा दिली आहे. अलॉंग दी कार्पेट फटकेबाजी नक्कीच पाहायला मिळते. पुन्हा एकदा अगदी आपण पाहूया. इथे एक सिंगल बरोबर 13 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. वडकी सुपर लीग सुपर डुपर हिट आयोजन मात्र या स्पर्धेचं होताना पाहायला मिळत आहे. आयोजक कमिटीने घेतलेले अथक परिश्रम. समस्त ग्रामस्थ वडकी आयोजित असणारी क्रिकेटची स्पर्धा. अनेक दानशूर दातृत्वदात्यांनी केलेलं दातृत्व दान आणि त्यानंतर मात्र क्रिकेटचा महासंग्राम या मैदानावरती रंगलेला पाहायला मिळेल. डॉट बॉल आलाय. इथे बॅकफुटवरती सरकलेत. पुन्हा एकदा दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत. एक वेगवान सिंगल. षटक संपेल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलंय. 14 धावा आहेत. 18 चेंडू 23 समीकरण तयार होत आहे. अठरा चेंडू 23 धावा विजयासाठी गरजेचे आहेत. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून सागर गाडे गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. तर सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. लढावं लागेल. मॅच महत्वपूर्ण असलेली पाहायला मिळेल. जरी सामना लो स्कोरिंग असला तरी देखील सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार यात मात्र शंका नाहीये. इथे आडव्या बॅटने झेल घेण्यासाठी प्रयत्न होता परंतु तिथे ओमकार बॅकअप करतील. तोपर्यंत एक धाव आली आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत. 17 चेंडू 22 अजूनही समीकरण पाहायला मिळत आहे. इथे आडव्या बॅटने दिशा दिली. अलंग दी कार्पेट फटका पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येत आहेत. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा पुनश्च एकदा मिळाल्या जात आहेत. धावफलक 17 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. 17 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. वडकी रॉयल्स हा संघ इथे फलंदाजी करतोय. प्रथमतः गोलंदाजीमध्ये करामत दाखवली. जादुई गोलंदाजी पाहायला मिळाली आणि
समोरच्या दिशेने चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. तोपर्यंत पुनश एकदा एक सिंगल. धावफलकावरती 18 धावा आहेत. 18 रन ऑन बोर्ड. 18 धावसंख्येवरती धावफलक पाहायला मिळत आहे. गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी. इथे मात्र आक्रमण समोरच्या दिशेने हवाई तडाखा. चेंडू लँड होतोय सीमारेषेच्या बाहेर. धावा येतील 6. खणखणीत सनसनी षटकार. या 6 धावसंख्येच्या मदतीने 24 धावा आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा इथे अवांतर येताना पाहायला मिळेल. अवांतर धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 25 धावा आहेत. 14 चेंडू आणि विजयासाठी 12 धावेंची गरज. आता बॅटने दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे तिथे धाव घेण्यासाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी सागरची या षटकामध्ये म्हणावी लागेल. एकच षटकार अद्याप तरी खेळून दिलाय. बॅकफुटवरती सरकलेत. पुन्हा एकदा डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत अगदी एक सिंगल. 2 षटकं संपली. 26 धावा बिनबाद पाहायला मिळत आहेत. तर शेवटचे 12 चेंडू 11 धावा बनवायचे आहेत. मॅचिक ओव्हर पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायचंय. गोलंदाजीच्या माध्यमातून सतीश शेजबाळ सज्ज होताना पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज होत आहेत. 3ऱ्या क्रमांकाचं षटक. इथे आक्रमण. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल झालाय. इथे शाहरुख मुलानीचा खेळ मात्र संपुष्टात येताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये बसलेला पाहायला मिळतोय. शेवटच्या 11 चेंडू आणि 11 धाबींची गरज आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. सागर कामठे अर्थात एसके स्ट्राईकच्या दिशेने खेळताना पाहायला मिळतील. इथे एक धाव येते. एका धावसंख्येबरोबर 27 धाबा आहेत. 10 चेंडू आणि विजयासाठी 10 धाबींची गरज. तर 2 चेंडूंमध्ये 1 धाव या षटकामध्ये खर्च करताना मॅजिक ओव्हर मध्ये गोलंदाज पाहायला मिळतात. सतीश इथे बॅकफुटवरती सरकले. आक्रमण आहे आणि क्षेत्ररक्षक देखील चेंडूच्या खाली आहे. झेल तिथे टिपला आहे परंतु षटकार आहे. मला वाटतं रॉयल्स टीमच्या खेळाडूने झेल टिपलेला असावा. आणि या षटकाराबरोबर धावफलक देखील पुढे जाते. ना तेरी ना मेरी धावफलकावरती डबल तेरी. 9 चेंडू 4 धाबींची गरज. इथे देखील बॅकफुटवरती सरकले. डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये चेंडू लँड होतोय. सरळ सरळ सीमारेषेच्या बाहेर. हे रास्ते हे 4K. आणि याच बरोबर सामना देखील संपलाय. वडकी रॉयल्स टीम या सामन्यावरती नक्कीच विजय मिळवते. खूप खूप अभिनंदन वडकी रॉयल्स. तर वडकी सनरायझर जबरदस्त खेळ तुमचाही पाहायला मिळालाय. तुमचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो.
अभिषेक शेवाळे man of the match. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करणार आहोत. अभिषेक शेवाळे जबरदस्त खेळी करत संघाचा नेता, संघाचा करता धरता, संघाचा कुल कॅप्टन ठरतोय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अभिषेक या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करणार आहोत. यानंतरची मॅच वडकी जायंट हंटर्स विरोधामध्ये रॉयल चॅलेंजर्स वडकी. वडकी जायंट हंटर संघाने टॉस विन केलाय, फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. तर रॉयल चॅलेंजर्स वडकी प्रथमतः क्षेत्ररक्षण करेल. तर गोलंदाजी करत असताना रॉयल चॅलेंजर्स वडकी संघाचे मॅजिक ओव्हर साठी गोलंदाज आहेत विशाल मोडक. तर दुसऱ्या बाजूने वडकी जायंट हंटर गोलंदाजी करत असताना सुहास गायकवाड असतील मॅजिक ओव्हर साठी गोलंदाज.